श्रावण महिना चालू झाला की उपवास चालू झाले. हो, पण उपवास सोडताना आपल्या ताटाची रंगत वाढवणारा, शिवाय आपल्या तोंडाची चव वाढवणारी आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात बनली जाणारी ती म्हणजे आळूवडी. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. आज आपण बनवणार आहोत 2 प्रकारच्या आळूवड्या. त्या म्हणजे पहा, पहिली आहे न वाफवता पण छान कुरकुरीत आणि शिवाय महिनाभर टिकेल अशी ही आळूवडी आहे का, ही आळूवडी बरं का. आणि शिवाय आपण दुसरी बनवणार आहोत ती म्हणजे अजिबात डाळीचं पीठ न वापरता. तर ही वडी एकदम छान कुरकुरीत होते आणि ही डाळीची वडी एकदम खुसखुशीत होते. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आवडला तर एखादा लाईक नक्की करा. तर चला, वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे हिरवं वाटण वाटून घेणार आहोत आपण. त्यासाठी मी इथे 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक घ्यायचे. पुढे आपण 2 चमचे जिरं, 1 चमचा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर घालून अजिबात पाणी न घालता हिरवं वाटण वाटणार आहोत. मिरच्या तुमच्या तिखटानुसार तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर आपण पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते 1.5 वाटी घ्यायचं आहे. आता 1.5 वाटी डाळीच्या पिठाला मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. 2 ते 3 चमचे आपण सफेद तीळ घालणार आहोत ह्याच्यामध्ये. पुढे थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि आपण वाटून घेतलेलं पाणी न घालता जे वाटण होतं ते घालायचं याच्यामध्ये. आता हे पीठ आपल्याला जास्त पाणी न घालताच भिजवायचे. आता इथे मी चिंच गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं, ते मी 2 ते 3 चमचे टाकले बरं का. तर तुम्ही हे सुद्धा तुमच्या चवीनुसार टाकू शकता. तुम्हाला कितपत आंबट गोड आवडतं त्यानुसार तुम्ही चिंच गुळाचं पाणी टाकायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पिठात घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे. लक्षात ठेवा, पीठ तुम्हाला इथे पातळसरशी अजिबात बनवायचं नाही आहे किंवा नॉर्मलही बनवायचं नाही किंवा एकदम जास्तही घट्टसर नाही. म्हणजे होईल एवढं तुम्ही घट्ट बनवा. म्हणजे व्हिडिओमध्ये मी जे दाखवले तेवढं घट्टपणा पिठाला ठेवा. आता आपण इथे आळूची पानं स्वच्छ शिरा काढून धुवून घेतलेली आहेत. आणि लक्षात ठेवा, वडी लावताना आपण आळूची पानं अगोदरच स्वच्छ करून मस्त सुकवून, म्हणजे सुकी पाहिजेत जेव्हा तुम्ही वडी लावता तेव्हा. तर हे पीठ तुम्हाला सर्व चोहू बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचे आणि अंगठ्याने प्रेस करा. शक्यतो अंगठ्याने तुम्ही हे पीठ घट्टसर असतं ना, थोडं अंगठ्याने प्रेस केलं की ते व्यवस्थित सर्वीकडे लागलं जातं बरं का. आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित सर्वीकडे पीठ लावताल तेवढीच वडी आपली चांगली होते. तर मी इथे एक सरळ पान, एक उलट पान अशी वडी लावते. ही वडी मी 3 पानांची लावलेली आहे. तुम्ही तुमच्यानुसार वडी लावू शकता, तुम्हाला किती पानांची लावायची, किंवा तुम्ही जशी लावता सरळ पानांची लावली तरी चालेल किंवा सरळ उलट अशी पानं लावली तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला पीठ लावताना सर्व बाजूनी ते लागलं पाहिजे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही रोल बनवून घ्या. आणि लक्षात ठेवा, ही वडी आपल्याला अजिबात वाफवायची नाही आहे. त्याच्यामुळे पीठ घट्ट पाहिजेच आपल्याला इथे, पण एकदम जास्तीचंही नाही. आपल्याला आळूवडीला व्यवस्थित लावता येईल असं पीठ पाहिजे बरं का. आणि बघा, मी आता रोल करून घेते. तर तुम्ही कधी ही अशी वडी बनवली आहे का? बनवली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रोल बनवतानाही तुम्हाला वरून व्यवस्थित पीठ लावायचे. आता इथे छान असा आपला रोल तयार झालेला आहे. आणि ही आळूवडी लावताना पानंसुद्धा तुम्ही नक्की सुकी घ्या बरं का. तर इथे एक रोल आपला तयार झालेला आहे. असाच मी दुसराही रोल बनवणार आहे. आणि हो, मग आपल्याला हिला फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटासाठी सेट करायला ठेवायची. 15-20 मिनटामध्ये ही छान अशी सेट होते. त्याच्यानंतर तुम्ही हिला तळून लगेच खाऊ शकता बरं का. आणि ही कुरकुरीत पण तेवढीच होते. तर हिला आपण सेट करायला ठेवून देणार आहोत. आणि आपण दुसरी वडी बनवणार आहोत, ती म्हणजे अजिबात डाळीचं पीठ न वापरता. तर आपण इथे 1.5 वाटी डाळ भिजवून घेतलेली आहे. डाळ छान अशी आपल्याला भिजवायची आहे.
डाळ छान भिजवून झाल्याच्या नंतर तिला आपण वाटून घेणार आहोत. तर त्याच डाळीमध्ये मी 7-8 लसूण पाकळ्या, तुमच्या तिखटानुसार ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला. पुढे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं अद्रक घालतो आहे. इथे पण मी 2 चमचे जिरं आणि 1 चमचा ओवा असं घातलेलं आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर घाला. भरपूर कोथिंबीर घातल्याने वडीला अजून छान चव येते. आणि 2 चमचे मी ह्याच्या वाटणामध्ये सफेद तीळ टाकलेले आहेत. आणि राहिलेलं आपलं चिंच गुळाचं पाणी मी ह्या वडीमध्ये वापरलेलं आहे. तर थोडं पाणी घालून तुम्ही हे आपल्याला डाळ दळून घ्यायची. लक्षात ठेवा, डाळ दळताना जास्तीचं पाणी घालू नका. थोडं पाणी घालून तुम्ही डाळ दळून घेऊ शकता. आता ही माझी पहिली बॅच होती. आता दुसरी राहिलेली डाळ पण मी दळून घेतलेली आहे. आता सांगते, तुमच्या डाळीमध्ये डाळ वाटताना पाणी जर जास्तीचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाची पिठी नक्कीच टाकू शकता. तर आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ, वरून सफेद तीळ 2 ते 3 चमचे आणि इथे 1 छोटी वाटी मी तांदळाचा वापर केलेला आहे. तांदळाच्या पिठाने ह्याला कुरकुरीतपणा पण येतो आणि डाळीमुळे ह्याला खुसखुशीतपणा येतो बरं का. तर मी इथे 2 चमचे थोडीशी धणा पावडर टाकलेली आहे, ते तुमच्यावर आहे. आता आपले इथे पीठ तयार झालेलं आहे. आता वडी लावून घेऊया. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा वडी लावतो त्याच्या अगोदरच तुम्हाला पानं धुवून शिरा काढून सुकी करून ठेवायची. आता इथं माझी पानं मोठी होती त्याच्यामुळे मी एका पानाचे 4 भाग केलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार वडी लावू शकता. तुम्हाला छोटी मोठी कशी हवी तशी लावू शकता. तर मी इथे 2 मोठी पानं होती त्याचे मी असे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि त्या 8ही भागाची एक वडी बनवलेली आहे. जर तुम्हाला वडी कमी म्हणजे छोटी पाहिजे असेल तर ह्या 4 भागामध्ये सुद्धा छान वडी लागली जाते बरं का. तर बघू शकता इथे मी दुसरं पण पान असंच कापून घेते. आणि ह्या डाळीच्या वडीची एक खासियत म्हणजे ही खूप खुसखुशीत लागते बरं का. ते एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपण वडी लावून घेऊयात. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे पानांना व्यवस्थित पीठ लावायचे, कारण की सर्वीकडे चहू बाजूने पीठ लागलं की तेवढीच वडी छान होते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही वडी लावून घ्या, किंवा तुमची काही वेगळी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही लावली तरी चालेल. पण एकदा डाळीच्या पिठाची वडी नक्की ट्राय करा, खरंच खूप सुंदर होते. बेसन पीठ वापरून उकडून तुम्ही नॉर्मल वडी बनवतच असताल, पण अशी वडी तुम्ही कधी बनवली आहे का? बनवली नसतील तर नक्कीच बनवा. आणि हो, तुम्हाला अजून वेगळी वडी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर अजून एका वेगळ्या वडीचा व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता. तर इथे सर्व मी पानं लावून घेतलेली आहेत आळूवडीची. आणि आता आपण ह्याचा रोल बनवून घेणार आहोत. तर बघू शकता आता मी इथे सर्व म्हणजे 8ही पानांची, म्हणजे 2च पानं आहेत पण त्याचे आपण 8 भाग केलेले आहेत. ह्याला पदर छान सुटतात आणि वडी लागते सुद्धा खायला खूप सुंदर. आणि पानं मोठी असली की मोठ्या पानांची वडी लावायला जर तुम्हाला त्रास होत असेल तर मग अशी वडी नक्कीच लावा. आणि वरूनही तुम्ही थोडंसं असं ह्याला पीठ लावायचे. तर इथे आपली तयार झाला आहे 1 रोल. असेच मी 3 रोल बनवून घेतलेले आहेत. तिसरा माझा छोटासा रोल झालेला आहे. तर तुम्हाला दाखवते, इथे माझे 3 रोल बनवून झालेले आहेत. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तोपर्यंत, आणि ही वडी आपण उकडवणार आहोत. तर ह्याला उकडायला जवळजवळ 20 ते 25 मिनटं नक्कीच लागतात. मीडियम गॅसवर हिला उकडून घ्या व्यवस्थित. बघा हाताला चिटकत नाही, म्हणजे आपली ही ते वडी पूर्णपणे उकडून झाली आहे. पण हिला काय करायचे, गॅस बंद करून झाल्याच्या नंतर लगेच खाली उतरवायची नाही आहे. गरम पाण्यावरच तुम्हाला तिला ठेवून द्यायचे थंड करायला. तर इकडे आपली ही पण वडी सेट झालेली आहे. जी आपण पहिली वडी लावली होती ती वडी पूर्णपणे छान सेट झालेली आहे. तिला आता आपण कट करून घेऊयात. तर लक्षात ठेवा, तुम्ही कट करताना सुरी धारदार घ्या, कारण की धारदार सुरीने ही वडी तुम्ही व्यवस्थित कट करा. सुरीला जर धार नसेल तर मग तुमची वडी कापताना जे आपलं पीठ असतं आतलं ते सर्व स्प्रेड होईल, म्हणून ही काळजी नक्की घ्या. पण काही नाही, वडी सेट झाली की ती व्यवस्थित कट होते बरं का.
आता तळताना काय काळजी घ्यायची, आता तुमची तर वडी कट झाली, पण जे आतले पदर असतात ना वडीचे, ते असे मोकळे करून घ्या. प्रत्येक वडीचे असे पदर मोकळे करायचे. का करायचे, म्हणजे जे आतलं पीठ असतं ना ते आपलं कच्चं नाही राहिलं पाहिजे. जर तुम्ही अशीच वडी तळली तर आतमध्ये जे काही पीठ असेल ते कच्चं राहील आणि वडी तुमची टिकणारही नाही आणि कुरकुरीत पण राहणार नाही बरं का. तर इथे व्यवस्थित तेल गरम करायचे आणि मीडियम गॅसवर हिला खरपूस अशी छान अशी दोन्ही साईडून तळायचे बरं का. तर बघा, व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत असेल म्हणून पाहिला असेल. तर तुम्ही मला सांगू शकता व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता आणि माझी रेसिपी आवडत असेल, चॅनल नवीन पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एखादी छानशी कमेंट नक्की करा. तर पुढे आपण राहिलेल्या वड्या अशाच तळून घेतलेल्या आहेत. तर आता श्रावण महिना म्हटलं की आपल्याकडे उपवास चालू होतात. तर उपवासामध्ये वडी भजी हे प्रकार होतातच होतात. तर मग जर तोच वडीचा प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर हा काहीतरी वेगळा बरं का. तर इथे माझ्या पूर्णपणे ह्या वड्या तळून झालेल्या आहेत. छान असे पदरही सुटलेले आहेत, मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत. आणि इकडे आपली डाळीची वडी पण पूर्णपणे थंड झालेली आहे. तर हिला आपण आता कट करायची. तर लक्षात ठेवा, डाळीची वडी जेव्हा तुम्ही तळता ती तळताना काय काळजी घ्यायची हे पण मी सांगते तुम्हाला. डाळीची वडी तुम्ही जेव्हा तळता तेव्हा तिला जास्त तेल वापरू नका, जास्त तेलामध्ये ती तळू नका, कारण की ह्याला डाळीमुळे खुसखुशीतपणा खूप असतो बरं का. म्हणून तुम्ही जर जास्त तेलामध्ये हिला तळताल तर ही सुटू शकते. म्हणून मी शक्यतो हिला शॅलो फ्राय करते. आणि जर तुम्हाला हिला डीप फ्राय करायची असेल तर कमी तेलामध्ये तुम्ही हिला तळू शकता. पण जरी तुम्ही शॅलो फ्राय केली तव्यावर तरीही ती कुरकुरीत होते, खुसखुशीतपणा येतो. फक्त तुम्हाला बारीक किंवा मीडियम गॅसवर छान अशी शॅलो फ्राय करायची. आणि तुम्ही एकदम बारीक गॅसवर हिला शॅलो फ्राय करून झाल्याच्या नंतर ठेवली ना तव्यावरच तर तिला कुरकुरीतपणा पण खूप छान येतो. पण जर तुम्हाला तळलेली खायची असेल तर कमी तेलामध्ये तळून खा बरं का. तर नक्की तुम्ही अशी ही डाळीची वडी कधी बनवली नसेल तर नक्की एखाद्या वारीने बनवा. आणि हो, तुम्हाला दुसऱ्या प्रकारची डाळीची वडी बनवायची असेल तर आपल्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ अपलोड आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता आणि तशी ही वडी तुम्ही बनवू शकता. तर इथे मस्त आपल्या डाळीच्या वड्याही तयार झालेल्या आहेत, बघू शकता. आता मी काढून घेतलेल्या आहेत. तर छान झालेल्या आहेत. दोन्हीही वड्या आपल्या खूप सुंदर झालेल्या आहेत बरं का. ज्यात जेवढ्या दिसत आहेत छान तेवढ्याच खायला पण सुंदर लागत आहेत. तर बघा, मस्त आपली तयार आहे इथे न वाफवता छान अशी कुरकुरीत शिवाय महिनाभर टिकणारी आळूवडी. आणि ही आपली डाळीचं पीठ न वापरता डाळीची मस्त खुसखुशीत आळूवडी. तर काय म्हणता, ह्यातली कोणती रेसिपी तुम्हाला आवडली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी खरंच आवडली असेल, मनापासून आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा बरं का. बघू शकता छान हिला खुसखुशीतपणा आलेला आहे आणि जेवढी दिसते छान तेवढी लागते सुद्धा सुंदर. आणि ही आपली न वाफवणारी वडी कुरकुरीत झालेलीच आहे. शिवाय तुम्हाला अशी वडी कोणाला बनवून द्यायची असेल तर नक्कीच द्या. चला, तर मग व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत